बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी मास्तर भाग 13. हिरव्या गर्द झाडीनं वेढलेली वेडीवाकडी वळणं घेत धुंडरामची जीप अगदी सकाळी सकाळीच फोंडा घाट उतरत होती. त्याच्या डाव्या बाजूला सीटवर त्याचा विश्वासू सहकारी दिनकर बसला होता. घाटातून खोलवर दिसणाऱ्या दऱ्या दाट धुक्यानं व्यापून गेलेल्या. त्या धुक्यात पर्वताच्या रांगा छेदून दाट झाडीतून वाट काढत आत्ताशी कुठे सूर्याची चंदेरी किरणं दरीत उतरत असलेली. ती किरणं खालून वर सरकणाऱ्या धुक्याच्या ढगांना अधिक सफेद बनवणारी. जणू दरीतूनच एक सुंदर आभाळ वर घाटातून सरकत असावं. त्या सरकणाऱ्या धुक्याच्या आभाळानं अनेक ठिकाणी घाट रस्ता आच्छादून गेलेला. जिथं पुढचं दिसत नव्हतं तिथं धुंडरामला गाडीचा वेग कमी करावा लागत होता. एका वळणावर अचानक रानकोंबड्यांचा थवा रस्त्यावरून फडफडत पलीकडच्या झाडीत दिसेनासा झाला. त्यांच्या पाठीमागून 2 गवे रस्त्यावर आले. ते मध्येच येऊन रस्त्यावर थांबले. धुंडरामने ब्रेक दाबले. बापरे, गवे, असं दिनकर उद्गारला. क्षणभरच गवे थांबलेल्या जीपकडे बघत ऐटीत झाडीत पुन्हा परत फिरले. त्यानं निश्वास टाकून गाडी पुन्हा सुरू केली. त्याचवेळी 4-5 कोल्ह्यांचा कळप आडवा गेला. दिनकर पुन्हा ओरडला, अरे बघ, कोल्हा गेला. चल, आज काहीतरी शुभ घडणार. कसलं शुभ अशुभ मानतोस? या नयनरम्य मनाला भुरळ घालणाऱ्या निसर्गातलं सगळंच कसं शुभ वाटतंय. असं म्हणून त्यानं गाडीला गती दिली. घाट उतरत धावणाऱ्या गाडीबरोबर तो घाटातील निसर्गाचं रूप आपल्या डोळ्यात साठवत निघाला. त्या निसर्गाशी तो इतका एकरूप झाला की पाठीमागचं डोक्यातलं सर्व व्याप विसरून गेला. आता कठीण वळणाचा उतार लागला. त्याच्या गाडीची गती एकदम मंद झाली. त्या क्षणी त्याच्या समोरून रस्त्यावरून धावणाऱ्या करड्या रंगाच्या एका सशाच्या पिल्लावर एका भल्या मोठ्या घुबडानं झडप घातली. ते पिल्लू चित्कारलं. घुबडाच्या पंखांची जोरदार फडफड झाली. त्याच्या पंखांच्या तडाख्यात व नखांच्या कैचीत ते पिल्लू गुदमरलं. त्याला वाचवावं असं वाटून धुंडरामनं गाडीचे ब्रेक दाबून गाडी जाग्यावरच थांबवली. तो गाडीचं दार उघडून उतरणार इतक्यात त्या घुबडानं हवेत उसळी घेऊन ते खाली दरीत उतरत दिसेनासंही झालं. त्या घटनेनं त्याला कसंसच झालं. आपण त्या पिल्लाला वाचवू शकलो नाही याची खंत वाटली. दिनकर मात्र ती घटना बघून शहारून गेला. त्याला वाईट वाटण्यापेक्षा त्याच्या मनाला एक अनामिक भीती वाटून गेली. गाडीनं पुन्हा गती घेतली. दिनकर बराच वेळ अबोल राहिला. त्यावर त्याच्याकडे बघत धुंडरामनं विचारलं, दिनकर, बोलत नाहीस? कसला विचार करतोस? काय बोलू, मला भीती वाटते. दिनकर चिंताग्रस्त चेहऱ्यानं म्हणाला. कसली भीती वाटते रे? त्यावर काहीतरी गूढ भासावं तसा दिनकर म्हणाला, मघाशी आपल्या गाडीच्या आडवं येऊन घुबडानं दर्शन दिलंय. मघापासून त्याचीच चिंता लागली आहे. हात बेट्या, तू शिकून सुद्धा अडाणीच राहिलास. अजून सुद्धा जुन्या खुळचट भ्रामक शुभ अशुभावर तू विश्वास ठेवतोस? होय, ठेवतोय. तुला ते नाही पटायचं, पण मला लक्षणं काही बरी वाटत नाहीत. म्हणजे तुला माझ्या ड्रायव्हिंगवर विश्वास नाही तर? विश्वास आहे रे, पण कोणती वेळ सांगून येते का? तू आराम कर, चिंता करू नकोस, असं म्हणून पुन्हा आठवल्यासारखं धुंडराम म्हणाला. दिनकर, अरे मगाशी कोल्हा आडवा आला तेव्हा तू काय म्हणालास? काहीतरी शुभ घडेल म्हणून, आणि लगेच घुबड दिसलं म्हणून एवढा उदास झालास? त्यावर दिनकर म्हणाला, होय, मला विश्वास वाटतोय. बघ, प्रवासात तुला दोन्ही अनुभव येतील, काही चांगलेही आणि काही वाईटही. बरं बाबा, बघूया, ज्या त्यावेळी पाहू, असं म्हणून धुंडरामनं तो विषय सोडून दिला. गाडी घाट उतरून खाली हायवेला लागली. बाजूच्या एका हॉटेलसमोर गाडी थांबवून तो दिनकरला म्हणाला,
उतर, चहा नाश्ता करून जरा फ्रेश होऊया. दोघंही खाली उतरून हॉटेलमध्ये गेले. दोघांच्या पसंतीनं चहा आणि नाश्त्याची ऑर्डर देऊन ते टेबलसमोर जाऊन खुर्च्यावर बसले. बसल्या बसल्या दिनकर म्हणाला, नक्की आपण कुठे जायचंय? कुठंही जाऊया. मला 2 दिवस शांतता हवी आहे, म्हणून कोकण बरं असं ठरवून इकडं आलो आहे. पाहिजे तर गोवा, नाहीतर सिंधुदुर्ग, कुठेही. तो बोलला, सिंधुदुर्गच बरा. काय आहे गोव्यात? समुद्रकिनारा आणि निसर्ग सोडला तर काय आहे तिथं? दारूबाजांचा नुसता धावड धिंगाणा. असं दिनकर सहजपणे म्हणाला. त्यावर हसत मुखाने धोंडराम म्हणाला, मलाही तेच म्हणायचं होतं. आपण सिंधुदुर्गलाच जाऊ. पण तुझी पिण्याची पंचायत व्हायची. ते सगळं बंद करायचा निर्णय घेतलाय रात्रीच. म्हणजे सुधारलास काय? दिनकर. त्यावर थोडंसं गंभीरपणे तो म्हणाला, हे बघ, खरं तर मी आज महाबळेश्वरला जायचं ठरलं होतं. तिथं दादा पाटलांचा बंगलाही आपल्यासाठी बुक होता. पण म्हटलं नको. आणि आता दादाशीही असलेले संबंध आपल्याला हळूहळू कमीच करायचे आहेत. काय म्हणतोस काय? होय, सत्य तेच तुला सांगतोय. मला मला उबग आली आहे त्या राजकारण्यांची आणि 2 नंबरच्या पैशाची सुद्धा. हे ऐकून दिनकर म्हणाला, तुझ्या डोक्यावर परिणाम तर झाला नाही ना? अरे, आपला सर्व धंदा त्या दादाच्या जीवावर चालतो ना? होय, तरीसुद्धा असं वाटतं आपण कमावलं ते खूप झालं. आता शेतीही वाढवली आहे. त्याला पूरक असा एखादा धंदा उभा राहावा. दौलतीही MA झाला आहे. त्याला घेऊन आपला स्वतःचा एक व्हाईट बिझनेस करावा. आजवर केलं ते पुष्कळ झालं. या गोष्टी माझ्या बुद्धीला पटत नाहीत. हे धोंडरामचं ऐकून दिनकर चक्रावलाच. त्यानं विचारलं, तुझं ठीक आहे रे, पण माझ्यासारखी असंख्य बेकार मुलं या साखळीत काम करतात, त्यांचं काय? ते तसंच तुम्ही तुमच्या कृतीवर दादाशी संबंध ठेवून चालवा. माझी हरकत असणार नाही. हे धोंडरामचं उत्तर ऐकून दिनकर निरुत्तर झाला. तोपर्यंत नाश्ता व चहापाणीही गप्पांच्या ओघात उरकलं. वेटरनं बिल आणून त्यांच्यासमोर टेबलावर ठेवलं. बिलाचे पैसे देऊन दोघेही उठले. पुन्हा प्रवास सुरू झाला. बघता बघता अंतर पार करून गाडी सिंधुदुर्गच्या किनारपट्टला नारळी भोपळीच्या ताळामाळांच्या गर्दीतून गेलेल्या डांबरी व लाल मातीच्या रस्त्याने धावत हॉटेल साई सागर समोर थांबली. दोघांनीही गाडीतून आपलं साहित्य उतरवून घेतलं. धोंडराम दिनकरला म्हणाला, राहायला हे हॉटेल खूप आवडलं आहे. मागं एकदा कॉलेज ट्रिपमधून मी इथं आलो होतो. दिनकरने मान हलवून बॅगा उचलल्या. त्यानं गाडी लॉक केली. हॉटेलच्या काउंटरवर रिसीट फाडली. काउंटर मॅनेजरनं पाठीमागच्या कीबोर्डवर वळून पाहत रूम नंबर 11च्या चौकोनी कप्प्यात प्राध्यापक धोंडराम सावंत या नावाचे कार्ड तयार करून घातले. त्या संपूर्ण कीबोर्डवरून धोंडरामची नजर फिरली. अनेक कप्प्यात अनेक नावांची कार्ड्स होती. त्यातल्याच एका कार्डवर त्याची नजर स्थित होऊन राहिली. त्याचा त्याला विश्वास वाटेना. त्यानं परत परत त्या कार्डवरचं नाव वाचलं. प्रा. वृषाली इनामदार. वृषाली इनामदार असे त्याच्या तोंडून सहज उद्गार उमटले. ते नकळत काउंटरच्या मॅनेजरने ऐकले. त्यानंही पाठीमागं वळून पाहत म्हटलं, कोण? प्राध्यापिका वृषाली इनामदार काय? कोण? त्या तुमच्या ओळखीच्या आहेत? त्यावर तो कपाळाला आठ्या पाडीत म्हणाला, त्या तीच काय हे नक्की सांगता येणार नाही, पण त्यांना बघितल्यानंतर मी सांगेन, कारण याच नावाची मुलगी माझ्याबरोबर शिकायला होती. असं त्यानं बोलून दाखवताच मॅनेजर म्हणाला, त्या आत्ताच जस्ट 5 मिनिटापूर्वी जेवण आवरून कुठेतरी बाहेर फिरायला गेल्यात. त्यांच्याबरोबर आणखी कोण आहे? असं त्यानं कुतूहलानं विचारलं. त्यावर मॅनेजर म्हणाला, एक वयस्कर माणूस आहे, कदाचित तो त्यांचा वडील असावा. बघूया भेट झालीच तर, जुनी ओळख पटते काय? असं म्हणून धोंडरामनं काउंटरवर बिल भरलं. तिथल्या वेटरनं दिनकरच्या हातातील बॅगा आपल्या हाती घेत म्हटलं, साहेब चला, तुम्हाला तुमची रूम उघडून देतो.
मॅनेजरला अच्छा म्हणून तो व दिनकर वेटर पाठीमागून हॉटेलचा जिना चढून रूम नंबर 11 गेले. तिथे वेटरने सर्व व्यवस्था लावून देत म्हटलं, फ्रेश व्हा व जेवायचं असेल तर खाली डायनिंगला या, असं म्हणून वेटर निघून गेला. धोंडीरामनं अंगावरच्या कपड्यानिशी बेडवर अंग झोकून दिलं. तो दिनकरला म्हणाला, गाडी चालवायला खूप कंटाळा आला बघ, जेवायचं काय? दिनकर म्हणाला, नाश्ता जास्त झालाय, जेवणापेक्षा एखादा ज्यूस घेऊन फिरायला जाऊया, मला किल्ला पाहायचा आहे. किल्ला काय इथून खिडकीतून दिसतो, असं म्हणून बेडवरून उठून धोंडीरामनं रूमच्या पाठीमागच्या खिडकीचं दार उघडलं. गतीनं वारं आत आलं. रूमच्या दारांचे खिडक्यांचे पडदे हेलकावू लागले. धोंडीराम म्हणाला, तो बघ, तो सिंधुदुर्ग किल्ला, तिथं शिवछत्रपतींच्या पाऊलखुणा व हातांचे ठसे आहेत. आणि हे वारं येतं ना, ते या समोरच्या अथांग सागरावरून येतंय. इथून सुद्धा काय दृश्य दिसतंय बघ. दिनकर त्याच्याजवळ खिडकी शेजारी आला. समोरचा दूरवर दिसणारा सिंधुदुर्ग आणि अथांग चमकणारा सागर पाहून तो म्हणाला, याचं वर्णन मी 4थीच्या पुस्तकात वाचलं होतं. आज ते समक्ष पाहण्याचं भाग्य लाभलं, तेही केवळ तुझ्यामुळेच. सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आपला मित्र इतका उतावळा झालेला पाहून धोंडीरामला राहवलं नाही. त्याने घड्याळात पाहिलं. दुपारचा 1 वाजला होता. तो दिनकरला म्हणाला, बरं असं करू, पहिल्यांदा काउंटरवर जाऊन त्या वृषालीची चौकशी करू. ती इथं किती दिवस आहे ते विचारू. थोडं सॉफ्टड्रिंक घेऊ आणि निघूया किल्ला पाहायला. त्याचा विचार दिनकरला पटला. दोघांनी कपडे उतरून बाथरूममध्ये हातपाय तोंड धुतले. दोघंही ताजीतवानी झाले. कपडे बदलून खाली आले. पुन्हा काउंटरवर मॅनेजरकडे वृषालीच्या मुक्कामाची चौकशी केली. मॅनेजर म्हणाला, आजच्या दिवस तरी मुक्काम दिसतोय. मग ठीक आहे, संध्याकाळी भेटेन, असं म्हणून तो डायनिंग हॉलमध्ये जाऊन बसला. वेटरकडे सॉफ्टड्रिंकची चौकशी केली. ज्यूस विचारला आणि मँगो शेकची ऑर्डर दिली. मँगो शेकचे ग्लास पोटात ढकलून दोघेही हॉटेलमधून बाहेर पडले. पार्क केलेली गाडी तिथंच ठेवून एका रिक्षाने ती दोघं सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणाऱ्या प्रवासी छोट्या होड्यांच्या धक्क्यावर आली. 2 तिकीटं घेऊन एका होडीत बसली. हा होडीचा प्रवास धोंडीरामला जुना होता, पण दिनकर नवीन होता. होडीत हेलकाव्याने शिरू पाहणाऱ्या पाण्याची त्याला भीती वाटायची. कशी तरी हेलकावत मध्येच वर आल्या खडकांना वळसा घालत होडी किल्ल्याच्या दरवाजासमोर लागली. होडीतून उतरत दिनकरनं विचारलं, किल्ल्याचं प्रवेशद्वार कुठं आहे? चल दाखवतो, असं म्हणून समोरच्या 2 धिप्पाड वज्रदेही उंच काळ्या कभिन्न दगडातून बनवलेल्या बुरुजांना बाजूस घालून गुहेत गेल्यासारख्या वळणाऱ्या अर्धगोल रस्त्याने दोघंही किल्ल्याच्या दरवाजात आली. धोंडीराम म्हणाला, दिनकर, किल्ला खूप बारकाईने बघ. हा किल्ला प्रत्यक्ष शिवरायांनी बांधला आहे. इतकी वर्षे उन्हा पावसाशी, वादळ वाऱ्याशी आणि बेफामपणे तटबंदीवर धडकणाऱ्या समुद्रांच्या लाटांची झोंबी घेत अजून देखील या समुद्रात स्थितप्रज्ञासारखा पाय रोवून भक्कमपणे उभा राहिला आहे. मला वाटतं या भूमीत पुन्हा शिवछत्रपती जन्म घेणार असतील याची चाहूल याला असावी. म्हणूनच हा त्यांच्या वाटेकडे डोळे लावून उभा असावा. त्यावर दिनकर म्हणाला, तू बोलत राहावंस आणि आपण ऐकत बसावं असं वाटतंय बघ. तू बोलायला लागलास ना तर एखाद्या साहित्यिकासारखा स्वप्नात बोलतोस. दोघंही पायाखालच्या दगडी फरसबंदीवरून चालत 2 फाटे फुटलेल्या एका विचित्र नारळीच्या झाडाखाली आले. तिथं अनेक प्रवासी त्या झाडाकडे आश्चर्याने पाहत उभे होते. त्या गर्दीतच एक गोऱ्या रंगाची, चेहऱ्यावरून खानदानीपणाचे तेज ओसंडणारी, डोक्यावरून भरजरी लालसर साडीचा पदर गळ्यावर एका हाताने लपेटून घेतलेली, पण पांढऱ्या फक्कट कपाळाची तरुणी उभी होती. क्षणभर त्या तरुणीशी धोंडीरामची नजरानजर झाली. मनाच्या खोल गर्तेत तो बुडून गेला. मनाचे अनेक कप्पे एकामागून एक उघडत गेले. त्यातल्याच एका कप्प्यात तिच्या रूपाची छबी उमटली होती. ती छबी काळानंही पुसली नव्हती. ती तशीच कोरी करकरीत वाटत होती. पण समोरचा चेहरा मात्र वेगळा वाटत होता.
त्यावेळच्या चेहऱ्यावर सदैव तिच्या अंगावरच्या चुडीदाराला शोभून दिसणारी त्याच रंगाची टिकली असायची आणि आणि समोरचं कपाळ उदासवानं पांढरं शुभ्र, जणू आयुष्यातलं तेज हरवल्यासारखं भासत होतं. पुन्हा पुन्हा त्यानं तिच्या नजरेला नजर दिली. तीही एकटक त्याला निहाळत होती. कदाचित तिलाही वाटत असावं, हा हा तोच काय. मग त्यानंच धाडस केलं. त्याची पावलं तिच्या दिशेनं हळूहळू चालत गेली. त्या क्षणीच थोडंसं पुढे येत तिनं विचारलं, आपण धोंडीराम सावंतच ना. तिच्या शब्दातून सारा समुद्रच उफाळून यावा तसं त्याला झालं. पण त्या लाटांच्या तुषाराने मिळणारा आल्हाददायक गारवा अनुभवल्यासारखं त्याला वाटलं. त्या तुषारात न्हाल्याचा आनंद त्याला मिळाला. तिच्या प्रश्नाला त्यानं लगेच उत्तर दिलं. तो म्हणाला, होय, मी सावंतच. आपण मिस वृषाली इनामदार. ती सदगदित झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर ओसंडून आला. तिच्या भावनांचा बांध फुटला. ती काहीच बोलली नाही. तिनं फक्त डोळ्यांनीच त्याच्या प्रश्नाला होकार दिला. तिच्या डाव्या हातातून वाऱ्याच्या झोतानं डोक्यावरून गळ्याभोवती धरला साडीचा पदर निसटला. त्याला तिचा गळाही कपाळासारखा रिकामा रिकामा दिसला. तिच्या बदललेल्या रूपाचा त्याच्या मनाला थांग लागेना. थोड्या धिटाईनंच तिची ती अवस्था बघून त्यानं विचारलं, मिस इनामदार, तुम्ही अशा काय रडताय आणि ही तुमची काय अवस्था झाली आहे म्हणायची. त्यावर आपलं सगळं बळ एकवटून तिच्या थरथरणाऱ्या ओठातून शब्द बाहेर पडले. ती म्हणाली, सावंत, मी विधवा झाली हो. ते तिचे शब्द ऐकून त्याला जबरदस्त धक्का बसला. किल्ल्याचा बुरुज ढासळून अंगावर पडावा तसं झालं. क्षणभर त्याचा श्वास थांबला. हिचं लग्न झालं कधी आणि ही विधवा झाली कधी, हे तिला कसं विचारावं हेच त्याला समजेना. ती आणखीनच गहिवरली. त्याचवेळी तिच्या शेजारीच उभे असलेले 70 ओलांडलेले रुबाबदार व्यक्तिमत्वाचे सद्गृहस्थ पुढे झाले. त्यांनी तिला सावरीत म्हटलं, वृषाली, रडू नकोस. झालं गेलं विसरून जा आणि भेटलेल्या पाहुण्यांशी शांतपणे बोल. त्यावर ती कशी तरी शांत झाली. तिनं आपली आसवं पुसली, पण धोंडीरामच्या डोळ्यात तिचं ऐकलेलं दुःख भरून आलं. ते पाहून तिचं हृदय हेलावलं. ती हळवी होत म्हणाली, जे झालं ते माझं झालं. तुम्ही कशाला वाईट वाटून घेतात. त्यानंही कसं बसं स्वतःला सावरलं. तिनं विचारलं, कधी आलात. आजच, तो म्हणाला. दिनकर डोळ्यांसमोर घडणारा सर्व प्रकार पाहत होता. हीच वृषाली इनामदार हे त्यानंही ओळखलं. त्याचवेळी धोंडीराम तिला म्हणाला, तुम्हाला वेळ असेल तर थोडं बोलत बसूया का. मीही तेच म्हणणार होते, असं ती म्हणाली. त्यावर तो दिनकरकडे वळून पाहत म्हणाला, दिनकर, तू असं कर, किल्ला फिरून ये. मी यापूर्वी पाहिला आहे. थोडा वेळ यांच्याशी बोलत बसतो. खूप वर्षांनी भेट झाली यांची. तशी ती आपल्याबरोबर असणाऱ्या वयस्कर व्यक्तीची ओळख करून देत म्हणाली, हे माझ्या आईचे बंधू, माझे मामा. हे तुमच्या मित्राला किल्ला फिरवून आणतील. तोपर्यंत आपण बसू गप्पा गोष्टी करीत. मामाने लगेच होकार दिला. ते दिनकरला चला म्हणाले. दिनकर त्यांच्याबरोबर किल्ला पाहायला गेला. वृषालीबरोबर धोंडीराम किल्ल्याच्या रुंद तटाच्या पायऱ्या चढून वर आला. एक ऐसपैस जागा बघून दोघंही समोरासमोर बसली. समोर फेसाळणारा अथांग समुद्र एकसारख्या उंच लाटा फुगून किल्ल्याच्या तटावर येऊन आदळत होता. काही क्षण ते लाटांचे तांडव पाहण्यात दोघंही मग्न झाली. आता विषय कसा सुरू करावा असा दोघांनाही प्रश्न पडला. मग तीच म्हणाली, तुम्ही मला औपचारिक बोलू नका. जशी आपली मैत्री विद्यापीठात असताना होती त्याच मैत्रीतून बोला. म्हणजे आता तर तुम्ही. त्याचे शब्द अडखळले. तिने चेहरा प्रसन्न करून म्हटलं, म्हणजे पूर्वीसारखं. पूर्वी जशी एकेरी वृषाली म्हणून बोलवत होता ना
म्हणजे अगदी त्याच नात्यानं माझ्याशी बोला, तरच मी तुमच्याशी बोलेन. असं म्हणत तिनं चेहरा खाली झुकवला. तिला काय म्हणायचं आहे हे त्यानं ओळखलं. त्यालाही तिला तिच्या दुःखातून बाहेर काढून पहिल्यासारखी ताजीतवानी हसतमुख करावे असं वाटत होतं. त्यासाठी त्यानं तिच्या शब्दांना होकार देत म्हटलं, बरं वृषाली, तुला मी वृषाली म्हणूनच बोलवेन. मलाही तेच आवडेल. आता तिच्या दुःखी चेहऱ्यावर आनंद ओसंडून आला. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, झालेल्या घटना होऊन गेल्या, त्या आपण परत फिरवू शकत नाही. माणसाची सुख दुःख दैवाधीन असतात. सुखाची पुष्प सुगंध व आनंद देतात, तसे दुःखाचे कंगारे आयुष्यभर बोचत राहून यातना देतात. म्हणून का मी माझ्या यातना तुम्हाला सांगत बसावं? आज तुम्ही इतक्या दिवसांनी माझा एक निष्पाप मनाचा मित्र म्हणून समोर आलात. तुमच्या भेटीत मी माझ्या यातना विसरून गेले. खरंच मी माझं दुःख विसरले. दुःख तू विसरले असशील, पण आता ते मला असह्य झालंय, असं तो म्हणाला. त्यावर ती स्तब्ध झाली. पुन्हा त्यानंच विचारलं, वृषाली, मला सांग, तुझं लग्न झालं कधी आणि वैधव्य कधी आलं? ती फार मोठी कहाणी आहे. तिच्या डोळ्यांतून पुन्हा आसवं ओसंडली. तिच्या दुःखद वाटचालीचा इतिहास जागा झाला. तिला एक एक प्रसंग आठवू लागला. ती MA होऊन विद्यापीठातून बाहेर पडली. त्याच महिन्यात घरच्यांनी तिच्या लग्नाचा घाट घातला. मला नोकरी करायची आहे, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, असं ती वडिलांना सांगत होती. तिचे वडील उदयसिंग इनामदार तिच्यावर डाफरून म्हणाले, मी तुला नोकरी करायला शिकवलं नाही. आपण सरदार घराण्यातली माणसं आहोत. नोकरी ही कितीही झालं तरी चाकरीसारखी असते. आमचे बापजादे नोकर चाकर ठेवायचे आणि आम्ही आमची मुलं नोकरीला लावू? हे कदापिही शक्य होणार नाही. वडिलांचा हट्ट पाहून ती थोडी रागानंच म्हणाली, बाबा, असले पोकळ हट्ट कशासाठी धरता? अहो, संस्थानं आणि संस्थानी केव्हाच लयास गेली आहेत. काय आहे तुमच्याकडे? फक्त सरदारकीचा पोकळ रुबाब? पैसे लागले की बापजाद्यांना फुकट मिळालेल्या जमिनी विकत बसायचं आणि सरदारकीच्या रुबाबात वागायचं? बाबा, आता दिवस बदललेत. यापुढं या घराण्यातल्या प्रत्येकाला काम करायलाच लागेल. यावर उदयसिंग म्हणाले, तू तोंडाला येईल ते बोलू नकोस. आमच्या जमिनी आमच्या पूर्वजांनी तलवारीच्या पराक्रमावर मिळवल्यात. ही दौलत रक्त सांडून मिळवली आहे, ती फुकट नाही मिळाली. म्हणून ती तुम्ही आणि तुमचे दिवटे चिरंजीव रात्रंदिवस मद्य पिऊन उधळता? तुमचा एकुलता एक मुलगा BA होऊन काय दिवे लावतोय ते दिसतंय ना? मग मला तरी माझ्या वेगळ्या स्वतंत्र जगात जगू द्या. स्वच्छंदीपणानं वावरू द्या मला. आजवर या तुमच्या वाड्याच्या तटबंदीत श्वास गुदमरला. उद्या तुमच्यासारख्याच एखाद्या सरदाराच्या सरकारांच्या चिरेबंदी वाड्यात गोशात राहून सोनेरी पिंजऱ्यातलं अथवा कोठडीतलं आयुष्य जगण्याची वेळ येईल. त्यापेक्षा वैशू घायाळ झाल्यासारखी बोलली. त्यावर उदयसिंग ओरडलेच, त्यापेक्षा काय? काय करणार आहेस तू? तुला या घराण्याचे रिवाज पाळावेच लागतील. त्यासाठी मी वाटेल ती किंमत मोजेन. तुला यासाठी विद्यापीठात शिकायला ठेवली नाही. हे रिवाज मोडण्याची भाषा तुला तुझ्या शिक्षणाने दिली असेल तर मी तुझी डिग्रीची सर्व कागदपत्रे जाळून टाकीन. समजलीस? उदयसिंगच्या रागाचा पारा चढत चालला. तशी तिची आई मध्ये पडून म्हणाली, आपण थोडं सबुरीनं घ्यावं. तिचा दोष तो काय? नव्या शिक्षणाचे तिच्यावर संस्कार झालेत. किती झालं तरी पोर आपल्या रक्तामांसाची आहे. घेईल समजून. तुम्ही तिच्यासाठी तिच्या योग्य एखादं स्थळ तरी बघा. ती नाही म्हणणार नाही. अशी तिच्याबाबतची हमी तिच्या आईनं दिली. ती आईच्या कुशीत स्पुंदून रडू लागली. आईला म्हणाली, माझ्या वाट्याला जर काळोख्या चिरेबंदीच्या यातना येणार असतील तर त्यापेक्षा मी आत्मत्याग करेन. काय बोलतेस वृषाली? यासाठी का तुला मी लहानाची मोठी केली? अगं, तुला तळहाताच्या फोडासारखी जपली मी. तुझं वाईट व्हावं असं त्यांना तरी कसं वाटेल? ते बघतील.
तुझ्या शिक्षणाच्या तोलामोलाचं घराणं आणि मुलगाही पाहतील. तू चिंता करू नकोस. असा आईनं तिला शब्द दिला. ती थोडी शांत झाली. आईनं तिच्या वडिलांनाही डोळ्यांच्या धाकानं शांत केलं आणि त्यांना म्हणाली, तुम्ही स्थळं तरी बघा. मी पाहते माझ्या मुलीचं बरं वाईट. त्यावर उदयसिंगराव शांत झाले. पण वृषालीच्या मनात मात्र रुकरुक लागून राहिली की आपल्या आयुष्याचा प्रवास आकाशात विहारणाऱ्या स्वच्छंदी पक्षासारखा होणार नाही. तो या घराण्यातून आणखीन अशाच कोणा सरदार घराण्यात सुरू राहणार. या विचारानं ती सदैव अस्वस्थ राहिली. MA शिकताना आपण प्राध्यापिका होण्याचं तिनं उराशी बाळगलेलं स्वप्न धुळीला मिळालं. त्या दिवसापासून उदयसिंगराव मात्र शांत बसले नाहीत. त्यांची 4 चाकी गाडी स्थळाच्या शोधात दूरदूरचा प्रवास करू लागली. आपल्या खांद्याला खांदा भिडणारं घराणं मिळालं पाहिजे एवढाच त्यांचा ध्यास होता. शिवाय मुलगी MA होती, त्यामुळे मुलगाही त्या शिक्षणाच्या जवळपास असावा असा त्यांच्या पत्नीचा, वृषालीच्या आईचा आग्रह होता. शेवटी सरनोबतवाडीच्या सरदेसायांचा रणजित सिंग नावाचा मुलगा त्यांच्या नजरेत भरला. मुलगा M.Com झाला होता. सरदेसाई इनामदारांच्या सारखेच तिथले सरकार, शेकडो एकर जमिनीचे मालक, बागायती शेती, पण 50 माणसांचं एकत्र कुटुंब पद्धती. त्यांनी थोडी आधुनिकता स्वीकारली होती, पण ती स्वतःच्या विकासासाठी आणि राजकारणासाठी. त्यासाठी त्यांनी स्वतः सहकार तत्वावर वाडीच्या माळावर साखर कारखाना उभारलेला. त्या कारखान्याचा विद्यमान चेअरमन म्हणून रणजित सिंग काम बघत होता. त्या रणजित सिंहाच्या स्थळावर उदयसिंगराव गेले. पाहुण्यांची वाटाघाटी करून परत फिरले. सरदेसायांनाही कोणीतरी सरदार घराण्यातलीच मुलगी सून म्हणून हवी होती, तीही शिकलेली. म्हणून लगेच चांगला दिवस बघून सरदेसायांच्या घराण्याचा पुरुष बायकांसह लवाजमा 4 मोटार गाड्या घेऊन सातारला आला. घराण्याच्या इब्रतीला साजेशा पेहरावात, चालण्या बोलण्यात खानदानीपणाची लकब घेऊन वृषाली पाहुण्यांसमोर गेली. पहिल्या नजरानजरीतच रणजित सिंहाला ती एकदम पसंत पडली. एवढंच नव्हे तर त्यांच्या सगळ्या सरकार परिवारालाही ती आवडली. सरकारकीच्या रिवाजानुसार देण्या घेण्याच्या वाटाघाटी सुरू झाल्या. देण्या घेण्याची थोडी अटीतटी झाली, तरी पण दोन्ही घराण्यांना एकमेकांची सोयरीक हवीच होती. त्यामुळं पडेल त्या किमतीला संबंध पक्के झाले. लग्न ठरल्याची सुपारी फुटली. एकमेकांना विडे दिले गेले. पंचपक्वानाच्या जेवणावळी उठल्या. लग्नाची तारीख ठरवून ऊरभेटी घेऊन पाहुणे परतले. आपल्या मनासारखा जोडीदार लाभला म्हणून वृषालीच्या चेहऱ्यावर नवं तेज झळाळलं. ते सरकार असले तरी सार्वजनिक क्षेत्रात काम करतात, ही तिच्या दृष्टीने जमेची बाजू. ठरल्याप्रमाणे तिचं लग्न मोठ्या शाही थाटामाटात साताऱ्यातच पार पडलं. त्यासाठी उदयसिंगरावांना फार मोठी किंमत मोजावी लागली. घरातलं सर्व जडजवाहीर आणि पैसा अडका त्यासाठी त्यांनी खर्ची घातला. उरली फक्त काही एकर जमीन. आधीच आर्थिक ओढातीनं मेटाकुटला आलेलं संपूर्ण घर रिकामं झालं, कारण पाहुण्यांच्या इज्जतीला साजेसा विवाह करून द्यावा लागला. तिच्याशी ताटातूट होताना संपूर्ण वाड्याचं हृदय भरून आलं. ते डोळ्यांवाटे वाहिलं. स्वप्नांच्या मुंडावळ्या बांधून ती नवऱ्यापाठोपाठ सप्तपदी केली. त्यांच्या शाही गाडीत बसून आईवडिलांचा, भावाचा निरोप घेतला. सरदेसायांच्या चिरेबंदी वाड्याच्या पायऱ्या चढताना तिचं हृदय धपापलं. या वाड्यात आपल्यासाठी कोणती सुखदुःख असतील असं तिच्या मनाला वाटून गेलं. रणजित सिंहाच्या खांद्यावरील जरतारी शेल्याला आपल्या अंगावरच्या मखमली शालूची गाठ बांधून तिनं त्या वाड्याच्या उंबरट्यावर ठेवलेली 5 धान्यांची भरलेली अडसरी उजव्या पायानं लवंडली. शिंग तुताऱ्यांचे निनाद झाले. बाहेर औटफटाक्यांची आतषबाजी झाली. सरदेसायांच्या सुनेचं स्वागत मोठ्या जल्लोषात झालं. त्याचवेळी तिच्या डोक्यावर दरवाजाच्या छतावरची पाल चुकचुकली. तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिच्या डोक्यात आधुनिकतेचे विचार होते. ती अंधश्रद्धा मानत नव्हती, तरीसुद्धा त्या पालीचं चुकचुकणं तिला अशुभ वाटलं. का कोणास ठाऊक, पण तिच्या कपाळावर घाम आला. त्यातूनही तिनं आपलं मन झटकून मोकळं केलं. एक निखळ आनंदाचा श्वास घेऊन तिनं हसतमुख त्या वाड्यात प्रवेश केला. तिचा नव्या नवलाईचा संसार सुरू झाला. हनीमूनसाठी काही दिवस ती नवऱ्याबरोबर उटीला जाऊन राहिली. दक्षिण भारत फिरून देवधर्म करीत परत आली.
काही दिवस आपल्या पित्याच्या घरी राहून परत सरनोबतवाडीस परतली. मुलीचं सुख पाहून आईवडील धन्य झाले. तीही रणजितसिंहच्या स्वभावावर व त्याच्या वागण्यावर खुश होती. तसे त्याच्याकडे चांगले गुण होतेच. असेच थोडे दिवस गेले. आता तिच्याशी वाड्याच्या भिंती कुजबुजू लागल्या. वाड्यात वेगळंच राजकारण सुरू होतं. आधीपासून कारखान्याच्या चेअरमन पदाची स्पर्धा होतीच. तशातच रणजितच्या दिवंगत वडिलावर जनतेच्या अलोट प्रेमातून त्याला कारखान्याची सत्ता मिळालेली. या सत्ता स्पर्धेतूनच त्याचे चुलते वडील बंधू त्याचा दुश्वास करीत होते. आतल्या आत प्रत्येकाची सत्तेची हाव वाढीस लागली. त्याचं रूपांतर बंद दरवाजा आड किरकोळ बाचाबाचीत सुरू झालं. त्या बाचाबाचीतून मन दुभंगत निघाली. काही दिवसातच वाडा फुटीरतेच्या उंबरट्यावर येऊन उभा राहिला. रणजितचं लग्न होऊ दे, मग पाहू, असा त्याच्या ज्येष्ठ चुलत्यांचा आग्रह होता. आता तर त्याचं लग्नही झालं होतं. वाटणीची हळूवार चालणारी कुजबूज वाढत निघाली. ती अस्वस्थ झाली. पण घरातल्या व्यवहारात मध्ये बोलण्याचा तिला अधिकार नव्हता. तिनं मौन पाळलं. आपला नवरा रणजितसिंह कधीतरी अधूनमधून बाहेरून रात्री उशिरा जेवून यायचा. त्यावेळी तिला त्याच्या तोंडाला दारूचा दर्प यायचा. ती त्याला विचारायची. तो म्हणायचा, डोक्याला खूप त्रास झाला म्हणजे कधीतरी अंगाबरोबर घेतो झालं, पण त्यामुळं तुला काय त्रास होतोय? ती त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं टाळायची. कारण अजून आपल्या संसाराला चांगली सुरुवातही झाली नाही, तोपर्यंत वाद नको, असं तिला वाटायचं. असाच एक दिवस उजाडला. तो दिवस तिच्या आयुष्यातलं खूप मोठं दुःख घेऊनच उगवला. कारखान्याच्या कामासाठी 4 दिवस रणजितसिंह मुंबईला गेलेला. ती त्याच्या येण्यावर डोळे लावून बसलेली. अधूनमधून ती त्याला फोन करायची, तेवढंच काय ते. तो काम संपलं की निघेन म्हणायचा. आणि त्या दिवशी उजाडताना वाड्यातल्या फोनची रिंग खणखणली. बातमी होती रणजितसिंह हृदयविकारानं गेल्याची. फोन रणजितच्या थोरल्या चुलत्यांनी पिराजीरावांनी घेतला होता. बातमी ऐकून पिराजीरावांनी फोन टाकून देऊन मोठ्यानं हंबरडा फोडला. ते ऐकून सगळं घर आक्रोशलं. तिची तर शुद्धच हरपली. तिची दातखिळी बसली. एवढा प्रचंड आघात तिच्यावर झाला. तिचं सौभाग्याने तिनं पुसून टाकलं. तिची कुस रिकामी ठेवूनच रणजितसिंह निघून गेला. त्याचं पार्थिव मुंबईहून वाड्यावर आलं. पंचक्रोशीतली माणसं जमली. सगळीच रडत होती. वाडा आक्रोश करीत होता. वाड्यातल्या वयस्क जुन्या नोकरानं तिला आधार देत हळू आवाजात तिच्या कानाशी ओठ नेत म्हटलं, वहिनी साहेब, धन्याचा घात झालाय, घात झालाय. पिराजीरावांचं डोळं बघा, कसं कोरडं ठणठणीत आहे. ते ओरडत्यात फक्त लोकांना दिसावं म्हणून. सत्ता लय वाईट आहे. तिनं नाती गोती विसरली. आता तुम्हासनी पण धोका आहे. जपून राहावा वहिनी साहेब, जपून. त्या म्हाताऱ्याचे बोल तिचे कान मेंदूत नेऊन साठवत होते. ती सुन्न झाली. आपल्या धन्याचं पोस्टमार्टम करा हे म्हणण्याचं आणि वाड्याला आव्हान देण्याचं धाडस तिच्यात उरलं नव्हतं. तिनं मुख होऊन आपलं दुःख मोठ्या धैर्यानं पचवलं. रणजितसिंहांचा 13वा झाला. सर्व विधी पार पडले. वाड्यातले पै पाहुणे निघून गेले. आता उरला फक्त वाड्यातला रोजचा राबता आणि कुटुंब कबिला. वाड्याच्या बंदिस्त चिरेबंदीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिची सासू तिला म्हणाली, ही पांढऱ्या पायाची आली आणि माझा एकुलता एक मुलगा गेला. कुठल्या मुहूर्तावर घरात आली कुणास ठाऊक. असं म्हणून सासूनं गहिवार घातला. तिच्या सासूचं म्हणणं पिराजीरावांनी उचलून धरलं. ते म्हणाले, हिच्या पत्रिकेत मंगळ असला पाहिजे. आपण पत्रिका न बघताच रणजितच्या हट्टापायी हिचा स्वीकार केला. पिराजीची मंगळाची कल्पना सगळ्यांनाच पटली. तसा अखंड वाड्यात तिचा दुस्वास सुरू झाला. आधीच नवऱ्याच्या जाण्यानं खचलेली ती आणखीनच खचली. आता आपलं मायेचं कोणी या वाड्यात उरलं नाही असंच तिला वाटू लागलं. तिनं गुपचूप एक दिवस आपल्या घराकडे फोन करून निरोप दिला. तिचे वडील तिला न्यायला गाडी घेऊन सरनोबतवाडीस आले. तेव्हा वाड्यातल्या सर्वांनीच त्यांना तिरस्काराची वागणूक दिली. ते त्यांच्याही ध्यानी आलं.
पिराजीराव तर त्यांना सरळ सरळ म्हणालेच, तुम्ही आम्हाला फसवलं. मुलगी मंगळाची आहे हे आधीच सांगायचं नव्हतं का? आम्ही तिच्या पायी आमचा पुतण्या हकनाक घालवून बसलो. भाला उरात घुसावा तसे त्यांचे शब्द तिच्या वडिलांचे काळीत छेदित केले. त्यावर स्वतःला सावरून अत्यंत अजिजीने ते म्हणाले, तसं काही नाही हो. पाहिजे तर अजूनही तुम्हाला तिची पत्रिका मी आणून दाखवतो. त्यावर सासू म्हणाली, आता काय त्या पत्रिकेचा उपयोग? तुम्ही तशी बनवून आणाल. आता ही पत्रिका चुलीत घाला आणि तुमच्या मुलीला घेऊन इथून निघून चालते व्हा. आपल्या समोर चालला वडिलांचा अपमान तिला सहन झाला नाही. तिचं शिक्षित मन बंड करून तडफेनं उठलं. तिचे वडील निरुत्तर झाले, पण ती कडाडून म्हणाली, या घरात माझाही काही हक्क आहे आणि तुम्हाला जे काही पत्रिकेबाबत म्हणायचं असेल ते बेलाशक म्हणा. ती आता दाखवायची तरी काय गरज पडली? तिचा भडकलेला अवतार बघून पिराजीराव सासूला ते सहन झालं नाही. पिराजीराव म्हणाले, आजवर या वाड्यातल्या स्त्रियांनी कधी पुरुषांसमोर वर मान करून बघितलं नाही आणि तू हक्क सांगतेस? तू आमच्या बापजादांचा घोर अपमान केलास. तिची सासू म्हणाली, पांढऱ्या पायांची चालती हो या घरातून. जा कुठेही, कोर्ट कचेरीत जा आणि मिळव तुझा हक्क. आता वाड्यात चांगली शाब्दिक जुंपली. तेव्हा मध्ये पडून तिचे वडील पिराजीरावांना म्हणाले, मी माझी मुलगी घेऊन जातो. आम्हाला तुमचं काही नको. आम्ही लग्नासाठी जो खर्च केला तो मुलीची हौस म्हणून. आता तर तिचं सौभाग्यच काळानं नेलं. मग हा तुमचा पैसा आणि इस्टेट तरी काय कामाची? तुमचं काहीही नको, पण जरासं सबुरीनं बोला. तिच्या वडिलांच्या या बोलण्यावर तापलेलं वातावरण थोडं थंड झालं. ते तिला चल म्हणाले. ती अंगावरच्या साडीनिशी त्या वाड्यातून बाहेर पडली. साताऱ्यास आली. तिचं उद्ध्वस्त आयुष्य बघून तिची आई तिला मिठीत घेऊन खूप खूप रडली. भाऊही रडला. आता रडणं आणि अश्रुगाळीत बसणं या पलीकडे त्यांच्या हातात काहीच उरलं नव्हतं. काही दिवस असेच गेले. एक दिवस ती वडिलांना निर्णायकपणे म्हणाली, आता तरी तुमचं खानदान बाजूला ठेवा. मला माझ्या पायावर उभं राहून या जगात मोकळा श्वास घेऊ द्या. तिच्या बोलण्यावर तिचे घरचे निरुत्तर झाले, कारण सरनोबतवाडीचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे बंद झाले होते. अशा स्थितीत तिचा घरात कोंडमारा करणं त्यांनाही योग्य वाटत नव्हतं. त्यावर तिच्या आईनेच मार्ग काढला. ती म्हणाली, सावंतवाडीस माझ्या भावाचे कॉलेज आहे. त्यालाही मूलबाळ झालं नाही. तेव्हा तिला त्याच्याकडेच पाठवूया. तो बघेल तिच्या नोकरीचं. हा मुद्दा मात्र तिच्या वडिलांना पटला आणि तिच्या मामाला साताऱ्यास पुरवून घेतलं. त्याच्यापुढे त्यांचे विचार मांडले. मामाही लगेच तयार झाला. तो तिला नोकरी देतो म्हणाला. शिवाय आम्हालाही सोबत होईल असं म्हणाला. त्याच दिवशी ती सावंतवाडीस आली. आठवडाभरात मामाने तिला कॉलेजवर प्राध्यापिका म्हणून नियुक्त केलं. तिला म्हणाले, आता नोकरी करीत संस्थेचा व्याप पण तूच बघ. मलाही आता फारसं होत नाही. आणि आयुष्याला बांधलेलं वैधव्य उराशी घेऊन तिचा वेगळा प्रवास सुरू झाला. ती बोलायची थांबली. तिची चित्रकथा संपली. ती ऐकून धोंडरामचं मन रोरावणाऱ्या समुद्रासारखं स्वस्थ झालं. त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ उठला. विचारांच्या असंख्य लाटा त्याच्या मनाच्या किनाऱ्यावर आदळून परत फिरत होत्या. एक ना दोन, अनेक विचारांची गर्दी झाली. तो स्तब्ध झाला. आपण काय करू शकतो हिच्यासाठी? त्याची स्तब्धता भंग करीत तीच म्हणाली, बोला ना, तुम्ही कसला विचार करताय? मी तुझ्या दुःखावर उत्तर शोधतोय असं तू बोलून गेला. कसलं उत्तर शोधताय? तिनं विचारलं. त्यावर तो सहजतेनं म्हणाला, वृषाली, मी तुझं पांढरं कपाळ पुन्हा कुंकवानं भरलं तर? म्हणजे तू शुद्धीवर आहेस का?
सॉरी, आहात का? आपण काय बोलतो याचं भान आहे का आपल्याला? असं तिनं उकडून विचारलं. त्यावर तितक्याच थंडपणे तो म्हणाला, होय, मी विचारानेच बोलतोय. तुझा होकार असेल तर मी तुझ्याशी लग्न करेन. तुझ्या पत्रिकेला मंगळ असेल तर तो स्वीकारून लग्न करेन मी. पण तुला अशी वाऱ्यावर सोडून जुन्या रीतिरिवाजात गुरपटून एकाकी ठेवून यातनांचं आयुष्य जगू देणार नाही. हा मी घेतलेला निर्णय आहे. बघ, तुझी इच्छा असेल तर होकार दे. ती स्तंभित झाली. काय म्हणावं याच्या बुद्धीला, असं क्षणभर तिला वाटलं. पुन्हा तो म्हणाला, वृषाली, तू विसरून जा सगळं. आपण दोघं नवं आयुष्य सुरू करू. कसल्या रूढी आणि कल्पना घेऊन बसलीस? अगं, यासाठी का विद्यापीठानं आपल्याला डिग्री दिली? मी जर तुला स्वीकारली नाही तर महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, आंबेडकरांनी मांडलेल्या विचारांचा अपमान होईल. त्यावर ती म्हणाली, हे सगळं शक्य होईल, पण तुम्ही तुमच्या घरच्यांचा विचार केलात का? त्यांना हा विवाह कितपत आवडेल? आणि शिवाय समाजातही तुमची बदनामी होईल. विधवा घरात आणली म्हणून समाज नावे ठेवतील तुम्हाला. मी सर्व गोष्टींचा विचार केला आहे. तरी पण मला जो त्याग करावा लागेल तो तुझ्यासाठी बिनधास्त करेन. हो, असं त्यानं निर्णायक सांगितलं. ती म्हणाली, मी घरच्यांशी आणि मामांशी बोलेन याबाबत. तो थोडा रागावून म्हणाला, जिथं मी माझ्या घरच्यांना न विचारता निर्णय घेतलाय तसाच तूही घे. पुढे काय होईल त्याचा नंतर विचार करू. आता समुद्रावर पश्चिमेच्या बाजूला सूर्य झुकत चालला होता. त्या सूर्याकडे बघून ती म्हणाली, या सूर्याच्या साक्षीने मी माझा होकार देते, पण तुम्ही मला कधीही दूर राहू नका. असं म्हणून ती पुन्हा गहिवरली. तिचे अश्रू तिच्या गालावरून खाली किल्ल्याच्या तटावर ओघळले. त्यानं आपल्या उंजळीत तिचा चेहरा घेतला. हाताच्या अंगठ्याने तिचे डोळे पुसत म्हणाला, वृषाली, खूप झालं. यापुढं या डोळ्यांतून अश्रू येतील ते आनंदाश्रू असतील. यापुढं फक्त तू आणि मी. जे झालं ते आज या समुद्रात बुडालं. असं समज आणि उठ. त्यांचं बोलणं थांबलं. एका नव्या उन्मेषानं ती त्याच्या पाठोपाठ तटाच्या पायऱ्या उतरली. तेवढ्यात मामा व दिनकरही तिथे आला. मग एकाच होडीत बसून त्यांनी परतीचा प्रवास केला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.